मित्रांनो, आजची आपली कथा आहे जीवन संघर्ष। एक 24 वर्षीय तरुण अत्यंत सुखाने आणि आनंदाने जीवन जगत होता। त्याने महाविद्यालयाचे शिक्षण पूर्ण केले होते। त्यानंतर त्याने डिग्री शिक्षणास सुरुवात केली होती। त्याचे जीवन अतिशय आनंदी आणि सुखाचे चालले होते। त्याच्या घरी त्याचे आई वडील आणि तो असे 3 लोकांचा परिवार होता। वडील हे खाजगी कंपनीमध्ये काम करत होते आणि खाजगी कंपनीमध्ये काम करता करता त्यांनी सेवानिवृत्ती घेतली होती। मित्रांनो, त्या मुलाचं नाव होतं राहुल। राहुल शाळेमध्ये अतिशय हुशार होता आणि तो खेळामध्येही रुची ठेवत होता। पण अचानक एक दिवस त्याच्या आयुष्यात असा आला ज्याने त्याचे पूर्ण आयुष्य बदलून टाकले आणि त्याला त्याचं पूर्ण आयुष्य आता व्हीलचेअरवर काढावं लागणार होतं। पण त्याने तिथे हार मानली नाही। त्याने आपले जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग शोधला आणि मार्ग शोधत असताना त्याने असं काही करून दाखवलं जे हातापायाने नॉर्मल असलेले लोकही करू शकत नाही। तर मित्रांनो, त्याने असे काय केले होते आणि तो का व्हीलचेअरवर आला होता, तर जाणून घेऊया सत्यता या पूर्ण कथेमध्ये। पण कथेमध्ये पुढे जाण्याआधी आपल्या सर्वांना एक विनंती आहे की व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग कथेला सुरुवात करूया। मित्रांनो, ही कथा आहे जेव्हा राहुल आपलं कॉलेजचे जीवन जगत होता। सर्व काही सुरळीत होतं। राहुलला आपले ग्रॅज्युएशन पूर्ण करून MBA साठी ॲडमिशन घ्यायचे होते। त्यासाठी तो प्रयत्न करत होता। हळूहळू राहुलने ग्रॅज्युएशनचं सेकंड इयर पूर्ण केलं। पण एके दिवशी अचानक त्याला त्याच्या शरीरामध्ये काहीतरी बदल जाणवू लागला होता आणि तो बदल होता त्याच्या शारीरिक कमजोरीचा। त्याला जाणवत होतं की त्याच्या शरीरातील ताकद हळूहळू कमी होत चालली आहे। असं जाणवत असल्यामुळे एके दिवशी तो त्याच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेला आणि डॉक्टरांकडे जाऊन विचारलं की मला असं का होत आहे। पण विशेष गोष्ट म्हणजे त्या डॉक्टरांनाही त्याच्या आजाराबद्दल काहीच कळालं नाही। डॉक्टरांनी त्याला काही गोळ्या दिल्या व त्याला घरी जाण्यास सांगितले। काही दिवस गोळ्या घेतल्यानंतर त्याला थोडं बरं वाटू लागलं। त्याला वाटलं की सर्व काही सुरळीत चालू आहे। पुन्हा तो आपल्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाऊ लागला। हळूहळू त्याने ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षामध्ये प्रवेश केला आणि त्याने आता MBAच्या पूर्वपरीक्षेसाठी ॲडमिशन घेतले व MBAच्या ॲडमिशनसाठी त्याने ती परीक्षा देण्याचे ठरवले। ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षात गेल्यानंतर त्याला पुन्हा त्याच्या शरीरामध्ये खूप बदल दिसत होता। त्याला जाणवत होतं की त्याच्या शरीरामध्ये काहीच ताकद उरली नाही। आता मात्र त्याला पायऱ्या चढण्यासाठीही त्रास होऊ लागला होता। या सर्व गोष्टींमुळे तो खूप त्रस्त झालेला होता आणि त्याने जेव्हा त्याच्या आईवडिलांना हे सांगितलं की माझ्या शरीरामध्ये मला ताकद जाणवत नाही, तेव्हा त्याच्या आईवडिलांनी त्याला एका न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरांकडे नेलं आणि डॉक्टरांकडे घेऊन गेल्यानंतर त्यांनी त्याच्या काही चाचण्या केल्या। थोड्याच दिवसांमध्ये चाचण्यांचे सर्व रिपोर्ट आले आणि रिपोर्टमध्ये असं काही निघालं की त्याचं पूर्ण आयुष्यच बदलून गेलं। डॉक्टरांनी त्याला आणि त्याच्या आईवडिलांना त्यांच्या क्लिनिकमध्ये बोलावलं, कारण गोष्टच अशी होती की त्याच्या आईवडिलांना आणि त्याला समोर सांगणे हे खूप महत्त्वाचे होते। डॉक्टर त्यांना म्हणाले की राहुल, तुला अनुवंशिक आजार झालेला आहे आणि हा आजार असा आहे की या आजाराची जगभरामध्ये अजून कोणत्याही प्रकारचा उपचार आलेला नाही। पहिले तर हे ऐकून राहुलला वाटलं की डॉक्टर असे काय म्हणत आहेत। मी तर एकदम भक्कम आहे। मला फक्त थोडीशी ताकद जाणवत नाही। मला असा आजार कसा होऊ शकतो? त्याने डॉक्टरांना प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि प्रश्न विचारून झाल्यानंतर त्याला त्याच्या सर्व प्रश्नांची उत्तरं जेव्हा डॉक्टरांनी दिली तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली। त्याला समजत नव्हते त्याने आता काय करावे। त्याचे आई वडील सोबत असल्यामुळे त्याने जास्त काही प्रतिक्रिया दिल्या नाहीत। डॉक्टरांनी त्याला सांगितलं होतं की हा आजार असा आहे की या आजारामुळे तो आता एका जागीच बसून संपूर्ण जीवन काढणार आहे आणि कधीकधी या आजारामुळे जास्त आयुष्यही भेटत नाही। त्यामुळे तू पुढचे जे जीवन जगण्याचा विचार करत आहेस त्याला तुला सांभाळूनच जगावं लागेल आणि तुझं पुढचं जे काही निर्णय असतील ते सर्व निर्णय तुला विचारपूर्वकच घ्यावे लागतील। या सर्व गोष्टींमुळे राहुल पूर्णपणे स्तब्ध झाला होता। त्याला समजत नव्हतं की आता पुढे काय विचारावे आणि पुढे काय बोलावे।
त्याने डॉक्टरांना विचारलं की डॉक्टर, या आजाराचं नाव काय आहे? डॉक्टर म्हणाले की हा आजार आहे मायोपॅथी आणि या आजारांमध्ये खूप सारे प्रकार आहेत. त्यामध्ये तुला एक वेगळा प्रकार असू शकतो. ते तुला आनुवंशिक चाचणी केल्यानंतरच कळेल. डॉक्टर पुढे म्हणाले की तुझ्या वयामध्ये मुलांना जो आजार होतो तो आजार असतो लिम्ब गार्डन मस्क्युलर डेस्ट्रॉफी. हा असा आजार आहे, तुला असू शकतो. हे ऐकल्यानंतर राहुल काहीच प्रतिक्रिया देत नाही. पण त्याचे आई वडील खूप चिंतेमध्ये होते. डॉक्टरांना भेटून जेव्हा ते घरी गेले तेव्हा ते तिघेही एकमेकांसोबत काहीही बोलले नाही. कारण की डॉक्टरांनी जे काही सांगितलं होतं त्यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला होता. राहुल घरी आल्यानंतर त्याच्या खोलीत गेला. खोलीत गेल्यानंतर सर्वात आधी त्याने इंटरनेट चालू केले. इंटरनेटवर डॉक्टरांनी सांगितलेल्या आजाराची माहिती तो बघू लागला. इंटरनेटवर बघितल्यानंतर त्याला त्या आजाराची संपूर्ण माहिती मिळाली. काही व्हिडिओ त्याने यूट्यूबवरही बघितले. सर्व व्हिडिओ आणि माहिती वाचल्यानंतर त्याच्या डोळ्यांसमोर अंधार आल्यासारखंच झालं होतं. कारण जी माहिती त्याला मिळाली होती त्या माहितीनुसार त्याचं आयुष्य जास्त राहणार नाही असं त्याला कळालं होतं. आणि जेही आयुष्य राहील ते आयुष्य संपूर्ण त्याला बेडवर किंवा व्हीलचेअरवर काढावे लागणार आहे. या सर्व गोष्टींमुळे तो 2-3 दिवस त्याच्या रूमच्या बाहेरच निघाला नाही. कारण तो या गोष्टींना ॲक्सेप्ट करण्याच्या मनस्थितीमध्येच नव्हता. 4-5 दिवस असेच निघून गेले. तो घराच्या बाहेर निघालाच नाही. हळूहळू त्याला त्याच्या शरीरामध्ये बदल होताना दिसत होता आणि तो काहीच करू शकत नव्हता. या विचारांनी तो पूर्णपणे आतून तुटून गेला होता. त्याने MBAचा विचारही सोडून दिला. कारण त्याला डॉक्टरांनी सांगितलं होतं की आता पुढचे जीवन तुझे खूप विचारपूर्वक ठरवावे लागणार आहे. MBA करणे हे त्याचे स्वप्न होते, पण त्याचं स्वप्न पूर्णपणे तुटलेलं होतं. हळूहळू असेच दिवस पुढे जात होते आणि एक दिवस असा आला की राहुल पूर्णपणे व्हीलचेअरवर आलेला होता. एवढ्या 2-3 वर्षांच्या काळामध्ये त्याचा आत्मविश्वास पूर्णपणे कमजोर पडला होता. त्याने जगण्याची पूर्णपणे इच्छाही सोडून दिली होती. या 2-3 वर्षांच्या काळामध्ये त्याचे आईवडील खूप ठिकाणी त्याला घेऊन गेले होते, पण सर्व ठिकाणी घेऊन गेल्यानंतर त्यांना फक्त निराशाच पदरात पडली. आणि ते एवढ्या 2-3 वर्षांच्या काळामध्ये त्यांनीही या गोष्टींना सोडून देण्याचा विचार केला. आता राहुलचे आईवडील मुलाच्या परिस्थितीमुळे खूप खचून गेले होते. ते दिवसरात्र रडायचे, पण ते काहीही करू शकत नव्हते. राहुल आपल्या आईवडिलांसमोर दुःख दाखवत नव्हता, कारण त्याला माहीत होतं जर मी आईवडिलांसमोर दुःख दाखवले तर ते पूर्णपणे खचून जातील आणि त्यांचा त्रास आणखी वाढेल. त्यामुळे तो आनंदी असल्याचं भासवत होता. एके दिवशी राहुल टीव्हीवर बातम्या बघत होता आणि बातम्या बघत असताना त्याला एक बातमी मिळाली ज्यामध्ये एक अपंग मुलगा ऑलिम्पिक खेळामध्ये त्याने सुवर्ण पदक मिळवले होते. राहुल ही बातमी बघून खूप उत्सुक झाला होता की नक्की कोणत्या खेळामध्ये हा मुलगा खेळतो आणि नेमका तो कोणता खेळ आहे. हळूहळू त्याने सर्व खेळांची माहिती काढली जे पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळले जातात. माहिती काढल्यानंतर त्याला खूप आनंद झाला की का नाही मी असं काहीतरी करावं ज्याने माझंही नाव टीव्हीवर येईल. त्याने संपूर्ण खेळाची माहिती काढल्यानंतर त्याने अशी माहिती काढायला सुरुवात केली की त्याच्या शहरात कुठे त्याला या गोष्टींसाठी अजून माहिती मिळेल. हळूहळू खेळामध्ये त्याला इच्छा निर्माण झाली आणि त्याने ठरवलं की मीही असंच काहीतरी करून दाखवणार. तो जवळच्याच एका क्लबमध्ये गेला जिथे त्याला बोकिया या खेळाची माहिती मिळाली, जो खेळ पॅरा ऑलिम्पिकमध्ये खेळला जातो. बोकिया हा खेळ चेंडूचा खेळ होता, ज्यामध्ये आपल्याला 6 चेंडू मिळत होते आणि ते चेंडू एका सफेद चेंडूच्या जवळ फेकायचे होते. ज्याचा चेंडू सगळ्यात जवळ असेल तो हा खेळ जिंकेल, असा हा खेळ होता. आता राहुलने त्याच्या आयुष्याला एक वेगळी दिशा देण्याचे ठरवले आणि तो रोज त्या क्लबमध्ये जाऊन बोकिया या खेळाचा सराव करू लागला. सराव करत असताना तो त्या खेळामध्ये इतका रमून गेला की त्याला त्याच्या आजाराबद्दलही आता काहीही वाटत नव्हतं. आता तो पूर्णपणे रमलेला होता. हळूहळू त्या क्लबमध्ये एक प्रतियोगिता आयोजित करण्यात आली होती आणि त्या प्रतियोगितेमध्ये त्याने सुवर्णपदक मिळवले. राहुल त्या खेळामध्ये पूर्णपणे ट्रेन झाला होता. आता तो त्या क्लबकडून दुसऱ्या राज्यांमध्ये खेळण्यासाठी जाण्यास सुरुवात करत होता.
खेळामध्ये रमल्यामुळे त्याने आपल्या आयुष्याला एक वेगळे वळण दिले आणि तो पूर्णपणे त्या खेळांमध्ये रुजू झाला होता. तो पूर्णपणे विसरून गेला की त्याला आजारही झाला आहे आणि तो आता व्हीलचेअरवर आहे असे विचार त्याच्या मनात आता येत नव्हते. थोड्याच दिवसांमध्ये त्याला बातमी मिळाली की त्याच्या राज्यामध्ये राज्यस्तरीय खेळ खेळवण्यात येणार आहे आणि त्या खेळांमध्ये बाकी खेळसुद्धा खेळला जाणार आहे. हे ऐकल्यानंतर त्याने त्याचे प्रयत्न अजून मजबूत केले आणि आता तो पूर्ण वेळ त्या खेळाला देत होता. खेळ खेळण्यामध्ये त्याचे वडीलही त्याला मदत करत होते. आता त्याच्या आईवडिलांना खूप आनंद होत होता, कारण त्यांचा मुलगा आता त्या विचारांच्या बाहेर आलेला होता, जे विचार तो मागील 3-4 वर्षांमध्ये करत होता. आणि तो ज्या प्रकारे आधी निराश असायचा, आता तो आनंदी जीवन जगू लागला होता. आता त्याचे आईवडील त्याची रोज प्रॅक्टिस करून घ्यायचे आणि त्यांनी घरामध्येच एक जागा बनवली होती जिथे ते त्याची प्रॅक्टिस करून घेत होते. हळूहळू त्या खेळाची तारीख निश्चित झाली आणि तारीख आता फक्त 2 हप्त्यांवर येऊन ठेपली होती. राहुल आपला पूर्ण वेळ फक्त त्या खेळासाठी देत होता आणि रात्रंदिवस फक्त यूट्यूब आणि बाकीच्या माध्यमांद्वारे तो माहिती काढत होता की या खेळामध्ये अजून काय काय केलं जाऊ शकतं. हळूहळू तो दिवसही जवळ आला आणि त्याचे आईवडील त्याला घेऊन राज्यस्तरीय खेळ खेळण्यासाठी गेले. त्या दिवशी राहुल खूप आनंदी आणि उत्साही दिसत होता आणि आत्मविश्वासाने भरलेला होता, कारण त्याला माहीत होतं त्याने आजपर्यंत जोही सराव केलेला आहे तो सराव या खेळासाठी खूप आहे आणि त्याला विश्वासही होता की तो नक्की या खेळामध्ये सुवर्णपदक जिंकू शकेल. खेळ सुरू झाले आणि राहुलचा एका खेळाडूसोबत पहिला राऊंड खेळला गेला. पहिल्या राऊंडमध्ये त्याने त्या खेळाडूला 1-3ने हरवलं आणि राहुल पुढच्या फेरीमध्ये पोहोचला. त्या खेळाडूला हरवल्यामुळे राहुलचा आत्मविश्वास आणखीनच वाढला, कारण तो खेळाडू चांगला खेळत होता आणि त्याचं नावही चांगलं होतं. दुसऱ्या दिवशी जेव्हा राहुलचा एक नवीन खेळाडूसोबत खेळ खेळवण्यात आला, तेव्हा राहुलने त्याला 1-4ने हरवलं. म्हणजे समोरच्या खेळाडूला त्याने एकही डाव जिंकू दिला नाही. त्याला हरवल्यानंतर राहुल आता सेमीफायनलमध्ये पोहोचला होता. सेमीफायनलमध्ये पोहोचल्यामुळे राहुल आणखी आत्मविश्वासी आणि आणखी आनंदी झाला होता. त्याला दिसत होतं की तो सुवर्णपदकाच्या अगदी जवळ आलेला आहे आणि त्याला सुवर्णपदक मिळवण्याचे जसे काही वेळच लागले होते. हळूहळू त्याने सेमीफायनलही 2-1ने जिंकले आणि शेवटी तो फायनलमध्ये गेला. फायनलमध्ये गेल्यानंतर त्याचा जो विरोधी खेळाडू होता त्याचं त्या राज्यामध्ये खूप नाव होतं आणि तो मागील 4 वर्षापासून तो एकटाच होता जो या खेळामध्ये जिंकत आलेला होता. तिसऱ्या दिवशी त्या खेळाडूसोबत त्याची मॅच सुरू झाली. मॅच सुरू असताना त्याने त्या खेळाडूला चांगल्या प्रकारे टक्कर दिली होती. पहिल्या राऊंडमध्ये तर राहुल हारला होता, पण राहुल पुढच्या 3 राऊंडमध्ये त्याने त्या खेळाडूला जिंकूच दिलं नाही आणि त्याने शेवटी आपल्या नावे सुवर्णपदक केले होते. मित्रांनो, जेव्हा राहुलने सुवर्णपदक जिंकले होते तेव्हा त्याला स्वतःवरच विश्वास होत नव्हता, कारण हे फक्त स्वप्नासारखे त्याला जाणवत होते. जेव्हा त्याने सुवर्णपदक जिंकले तेव्हा त्याचे आईवडील आनंदाने भरून गेले होते की त्यांच्या मुलाने आज त्यांचं नाव मोठं केलं होतं. राहुलने ज्या परिस्थितीमध्ये हा खेळ खेळला ती परिस्थितीही वेगळी होती, कारण त्याला झालेला हा दुर्मिळ आजार इतका भयंकर आजार आहे की त्या आजारांमध्ये असे खेळ खेळणे हे जीवावरती बेतण्यासारखे होते. सुवर्णपदक जिंकल्यामुळे राहुलचं नाव टीव्हीवर आलं होतं आणि त्याचे नाव टीव्हीवर बघून त्याच्या आईवडिलांना खूप आनंद झाला आणि राहुलही खूप आनंदी झाला होता आणि त्याने त्याचे स्वप्न शेवटी पूर्ण केले आणि आता तो पुढील वाटचालीसाठी त्याने पूर्ण प्रयत्न सुरू केले होते. मित्रांनो, राहुलने दाखवले की जीवनात तुम्ही जिद्द आणि आत्मविश्वास जर स्वतःवरती ठेवाल तर जगात तुम्ही काहीही करू शकता. परिस्थिती माणसाला तोडू शकते, पण परिस्थिती माणसाचा आत्मविश्वास अजिबात तोडू शकत नाही. आत्मविश्वास जर दृढ असेल तर माणूस जीवनात काहीही करू शकतो. हे राहुलने आज दाखवले होते आणि राहुल आता इथेच थांबलेला नाही, तो अजूनही खेळ खेळतो आणि त्याचं स्वप्न आहे की तो भारतासाठी पॅराऑलिम्पिक गेममध्ये सुवर्ण पदक आणू इच्छितो. मित्रांनो, आमच्या चॅनेलकडून राहुलला खूप शुभेच्छा. त्याच्या सुवर्णपदकाच्या वाटचालीसाठी
आमची देवाकडे हीच प्रार्थना आहे की तो त्याच्या ध्येयामध्ये नक्कीच यशस्वी व्हावा. मित्रांनो, परिस्थिती कशीही असली तरी परिस्थितीवर मात करता येते. फक्त आत्मविश्वास आणि दृढ विश्वास असणे खूप आवश्यक आहे. तुम्हाला जर ही कथा प्रेरणादायक वाटली असेल तर तुम्ही नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचं एक लाईक आमचं मनोबल वाढवेल आणि आम्ही तुमच्यासाठी अशाच प्रकारे नवनवीन कथा घेऊन येऊ. तर पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तोपर्यंत तुमची रजा घेते आणि व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.